नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जी बाजरी पीक दिसतंय तर बाजरी पिकाला येणारं जे तण नियंत्रण आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. तर कोणतं करणं गरजेचं आहे, महत्त्वाची माहिती आहे की निश्चितच जेणेकरून बाजरीतलं तण नियंत्रण चांगल्या पद्धतीमध्ये होईल आणि मिळणारं उत्पादन चांगलं मिळेल. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कोणतं तणनाशक मारणं गरजेचं आहे. तर पहिलं काम असेल की निश्चित आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी पाठीमागे बघू शकता बाजरी पीक पेरणी केलेली आहे. तर पेरणी करताना बरेचसे लोक 2,4-D वगैरे वापरतात, पण आता 2,4-D वापरणं थोडंसं जरा बंधनकारक आहे, कारण शेजारील पिकांना त्रास होत असतो. नुकसान होऊ नये किंवा भांडणं तणणं होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला बाजरीला तणनाशक मारणं गरजेचं आहे, पण 2,4-D मारू नका. त्याला हे कारणसुद्धा आहे. तर कोणतं मारणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पारिजात इंडस्ट्रीज कंपनीचं जे असणारं उर्मी आहे या ठिकाणी आपल्याला वापरायचे. एक साधारणपणे 100 ml प्रतिपंप म्हणजे 5 ml प्रति डोस या लिटरचा आहे, म्हणजे 5 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये आपल्याला वापरायचे. 20 लिटरचा पंप असेल तर 100 ml या पद्धतीमध्ये आपल्याला फवारणीसाठी वापरायचे. साधारणपणे एकरी 6 ते 7 टाक्या होतात, म्हणजे 700 ml प्रति एकर हा पद्धतीचा डोस आहे, तो आपल्याला या ठिकाणी फवारणीसाठी वापरून घ्यायचा. चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तण नियंत्रण होणार आहे आणि निश्चितच बाजरीला सुद्धा या ठिकाणी जे तण नियंत्रण झाल्यामुळे मिळणारा फुटवा असेल, चांगल्या पद्धतीने उत्पादनसुद्धा निघणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे बाजरीवरचं जे महत्त्वाचं तणनाशक असेल तर निश्चित या ठिकाणी बाजरीमध्ये असणारं उर्मी हे तणनाशक वापरायचे आहे. तर त्याने बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं म्हणणं असं की गवत कोणकोणतं जाईल, तर या ठिकाणी सांगेल लोहळा आणि जे असणारं हरळ गवत असेल हे 2 सोडून बाकीचे सगळे जवळजवळ गवत या ठिकाणी आपल्याला जाणारे आहेत. त्याचबरोबर शिंपी गवत असेल, काटा गवत असेल ते सुद्धा या ठिकाणी जाणार आहे, पण याला वेळ लागणार आहे. काही काही शेतकरी बांधव म्हणतात की 4 दिवसात गेलं पाहिजे, 5 दिवसात मेलं पाहिजे, तर त्याला वेळ लागेल. एक साधारणपणे 12 ते 15 दिवस या ठिकाणी तण नियंत्रण होण्यासाठी लागत असतात. त्यामुळं या ठिकाणी जर तुम्ही तणनाशक मारणार असेल तर निश्चितच या ठिकाणी बाजरीचं तणनाशक जे आहे ते उर्मी या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.